अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. नमस्कार, मी राधिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते. आपण आज वरदलक्ष्मी व्रताबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आवडली माहिती तर लाईक करा. वरदलक्ष्मी व्रत 8 ऑगस्टला हे व्रत श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील दुसऱ्या शुक्रवारी असणार आहे. या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करतात. वरदलक्ष्मी व्रत हे नावाप्रमाणेच वरद देणारी, वरदान देणारी लक्ष्मी माता म्हणून हे व्रत लक्ष्मी देवीला समर्पित आहे. वरदलक्ष्मी व्रतामध्ये देवी महालक्ष्मी प्रसन्न करून सुख समृद्धी सौभाग्याचे आशीर्वाद मागण्यासाठी केला जातो. हे व्रत दक्षिण भारतात, कर्नाटकात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर भारतात जास्त प्रमाणात केले जाते. येत्या 8 तारखेला शुक्रवारी रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी हे व्रत आहे. त्यामुळे संकल्प, पूजा, उपवास, उद्यापन एकाच दिवशी या शुक्रवारी करायचे आहे. वर्षातून एकदाच हे व्रत स्त्रिया करू शकतात. सकाळी स्वच्छ स्नान करून संकल्प करावा. देवीला आपले नाव, कुळ सांगून अक्षदा, हळदी कुंकू, फूल, पाणी घेऊन संकल्प करावा आणि दिवसभर उपवास करावा. या दिवशी माता महालक्ष्मीची विधिवत पूजा करावी. तुमच्या घरी माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर फारच उत्तम. त्या मूर्तीची तुम्ही पंचामृत किंवा गुलाबजल, मध, दुधाने अभिषेक करावा व श्रीसूक्तम म्हणत हे अभिषेक करायचा आहे. ती मूर्ती स्वच्छ करून पूजेच्या जागेवर ठेवावी. त्याखाली मूर्तीखाली अक्षदा, तांदूळ ठेवावे. त्यावर मूर्ती ठेवावी. फुले अर्पण करावी. ज्यांची वैभवलक्ष्मीची श्रावणी शुक्रवारची पूजा असेल त्यांनी पूजेची मांडणी करून घ्यावी. ज्यांच्याकडे मूर्ती आहे ते अभिषेक करू शकतात, पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी फोटो किंवा त्याची प्रतिमा स्वच्छ पुसून घेऊन अक्षदा, हळदी कुंकू, फुले अर्पण करून त्या फोटोची पूजा करावी. श्रीसूक्तमचे पाठ करावे. धूप दीप दाखवावा. नैवेद्याला खीर, गोडाचे पदार्थ दाखवावा. नैवेद्य तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही दाखवू शकता, पण स्त्रियांनी उपवास करावा त्या दिवशी. ही झाली आता पूजेची माहिती. या दिवशी तुम्ही महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी सहस्त्रनामावलीचे पठण तुम्ही करू शकता. त्याचबरोबर जे महालक्ष्मी अष्टकम आहेत त्याचे पठण किंवा श्रवण करू शकता. दक्षिण भाग शक्यतो श्रीमंतीचा भाग किंवा दक्षिण भारतातील लोक बहुतेक श्रीमंत आहेत. याचे कारण तिकडे माता महालक्ष्मीचे मोठ्या प्रमाणात व्रतवैकल्य, वरदलक्ष्मीचे व्रत हे आवर्जून केले जाते. म्हणून लक्ष्मी सदा वास तिथे करते. म्हणून प्रत्येक स्त्रीने कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हे व्रत अवश्य करावे. लक्ष्मी माता ही लवकर प्रसन्न होते, कारण हे वरदलक्ष्मी व्रत हे वरदान देणारी मातेचे व्रत आहे. शुक्रवारी तुम्ही दानही करू शकता, ते शुभ मानले जाते. केशरयुक्त दूध सवाष्ण स्त्रियांना तुम्ही देऊ शकता. त्यांची ओटी भरून अलंकारित वस्तू त्यांना दान म्हणून देऊ शकता. यथासांग तुम्ही कोणतेही दान करू शकता. वरदलक्ष्मी व्रत उद्यापनात खिरीला जास्त महत्त्व आहे. त्यात रव्याच्या खिरीचा नैवेद्य माता वरदलक्ष्मीला प्रिय आहे. शक्य नसेल तर शेवयाची खीर, तांदळाची कोणती पण खीर तुम्ही देवीला देऊ शकता, अर्पण करू शकता. देवीला भक्तिभावाने जे तुम्ही नैवेद्य स्वरूपात द्याल ते तिला आवडते. फक्त त्यात भक्तिभाव असणे महत्त्वाचे आहे. शुक्रवारी उंबऱ्याला हळदीचे लेपन करावे. अजून सुंदर उपाय तुम्ही करू शकता. गुलाल जे आपल्या देवघरात असते ते संध्याकाळी उंबऱ्यावर थोडे टाकायचे आहे आणि दिवा लावावा उंबऱ्यापाशी आणि माता महालक्ष्मीला वरदान स्वरूपात प्रार्थना करावी की जे काही आमच्या अडचणी आहेत किंवा जे काही मतभेद आहेत किंवा आर्थिक अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी वरदान स्वरूपात देवीकडे प्रार्थना करावी. देवी तुम्हाला नक्कीच याचे फळ वरदान स्वरूपात देईल. वरदलक्ष्मी मातेची कथा ऐकावी किंवा वाचावी. आरती करून रात्री उपवास सोडू शकता. दुसऱ्या दिवशी हे जे पूजेत वापरण्यात येणारे तांदूळ आहे ते तुम्ही पक्ष्यांना किंवा स्वतःही घरी वापरू शकता.
यथासांगपणे तुम्ही तुमच्या पद्धतीने जे तुम्हाला शक्य आहे तशा पद्धतीने तुम्ही देवीची मनोभावे पूजा करावी. आणि आपल्या सुखी संसारासाठी हे व्रत वर्षातून एकदाच केले जाते. त्यामुळे तुम्ही हे आवर्जून करावे. आवडली असेल माहिती तर नक्की लाईक करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओम साईराम.